वसुबारसची कथा, महत्त्व, पूजाविधी आणि नियम. आटपाट नगर होते. तिथे एक कुणबेची म्हातारी होती. तिचे नाव वत्सला होते. तिला एक सून होती. गाई गुरे होती, ढोरे म्हशी होत्या, गव्हाळी मुगाळी वासरे होती. एके दिवशी काय झालं, अश्विन मास आला. पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी लवकर उठली. शेतावर जाऊ लागली. सुनेला हाक मारली, मुली मुली इकडे ये. सून आली. काय म्हणून म्हणाली. तशी म्हातारी म्हणाली, मी शेतावर जाते, दुपारी येईल. तू माडीवर जा, गव्हाचे मुगाचे दाणे काढ, गव्हाळे मुगाळे शिजवून ठेव असे सांगितले आणि आपण शेतावर निघून गेली आणि सून माडीवर गेली. सासू गेल्यानंतर सुनेने गहू मूग काढून ठेवले. खाली आली, गोठ्यात गेली. गव्हाळी मुगाळीवर वासरे उड्या मारीत होती. त्यांना ठार मारली, चिरली व शिजवून ठेवून सासूची वाट पाहत बसली. दुपार झाली तशी सासू घरी आली. सुनेने पान वाढले. सासूने पाहिले, तांबडं मांस दृष्टीस पडले. तिने हे काय म्हणून सुनेला विचारले. सुनेने सर्व हकीकत सांगितली. तशी सासू घाबरली. न समजता चूक घडली म्हणून तशीच उठली. देवापाशी जाऊन बसली. प्रार्थना केली, देवा, माझ्या सुनेच्या हातून अपराध घडला, तिला याची क्षमा कर. गाई वासरे जिवंत करा. आणि सासू तशीच देवापाशी बसून राहिली. असे नाही झाले तर संध्याकाळी मी माझा प्राण देईल असा निश्चय केला आणि देवापाशी बसून राहिली. देवाने तिचा एक निश्चय पाहिला, निष्कपट अंतकरण देखील पाहिले. पुढे संध्याकाळी गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. तशी देवाला चिंता पडली. हिचा निश्चय ढळणार नाही असे देवास वाटले. मग देवाने काय केले, गायीची वासरे जिवंत केली. ती उड्या मारीत मारीत प्यायला गेली. गायीचे हंबरडे बंद झाले. म्हातारीला खूप आनंद झाला. सुनेला आश्चर्य वाटले. तसा सर्वांना आनंद झाला. नंतर म्हातारीने गाई घोड्यांची पूजा केली. स्वयंपाक करून नैवेद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले. अशी ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. वसुबारसाचे महत्त्व. भारतीय संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाचे महत्त्व विशेष आहे. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे ह्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गायीच्या पायावर पाणी घालतात. नंतर हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात. त्याचबरोबर प्रत्येकजण आपापल्या परीने गायीची पूजा करत असतो. या दिवशी गोमातेची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. शेतकरी लोक आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. त्याचबरोबर शेतीमध्ये वर्षभर चांगलं पीक यावं यासाठी देखील ही पूजा केली जाते. पूजाविधी. ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू यांची पूजा करावी. गायीच्या पायावर पाणी टाकावे. गायीला हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ घालावी. वासराची अशा रीतीने पूजा करावी. निरांजनाने ओवाळून घ्यावे. गायीच्या अंगाला स्पर्श करावा. गाय वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा. नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी. जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराची चित्र रेखावे व पूजा करावी आणि गाई वासराला नैवेद्य दाखवावा. दिवाळी खऱ्या अर्थाने सुरू होते ते या दिवसापासून. दिवाळीतील उत्साह व आनंद लुटण्यासाठी सारा आसमंत तयार असतो. नवीन खरेदी, फटाके, फराळ, रांगोळ्या, किल्ले
यांचा समावेश असणारी दिवाळी प्रत्येकजण आपापल्या परीने साजरा करीत असतो. वसुबारस या दिवशी पाळावयाचे काही नियम. स्त्रिया या दिवशी दिवसभर उपवास करतात. या दिवशी गहू मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. त्याचबरोबर या दिवशी दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी ही पूजा करतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.